वेलकम माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेले आहे 10:30 सकाळचे आणि बघा मी पोळी करते आहे. तुम्ही कसे आहात? चला आता मी पोळी करून घेते. पटापटा कामं करून घेते. मी पोळी करते. बघा आमचा ओंकार काय म्हणतो. वट्यावर बसतो. थांब मी बसवते तुला वट्यावर. हे आपल्या इकडे घेऊन घेऊ. त्याला पण बसायचं आहे वट्यावरती. हा मग काय मला एवढा पोळ्या करून ठेवते. काय बसतो वट्यावर. ये माहिती बस इथं वट्यावर बस. बस तू पण करतो पोळ्या. पोळी खायला मम्मा पोळी करते. मम्मा जेवण पण करते. जेवण बनवते. तुम्ही कसे आहात? मजेत का? काल बाजारात कुठे कुठे फिरला रे तू? सांग. कुठे? पतंग. ओ पतंगने उडवली संक्रांतीची. मेल्यात गेला का ना तू? मोठा झाला की उडवायची पतंग. कशी उडवशील? अशी अशी कशी? मोठी घेशील पतंग. असं काय खातोय तू? हे असं नाही खायचं. पोळी बनवते मम्मा. कणिक खातोय तो. कणिक खातोय बघा. पोळीची कणिक खातोय. कणिक आवडते तुला? 1 2 3 म्हणून दाखव तरी. 1 2 हा 3 हो 8 हा 3 4 8 नाही म्हणायचं डायरेक्ट. 4 5 6 म्हण. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. बघा 21 म्हणतोय. 22 23 24 अजून पुढं 25 26 इकडं बघ कॅमेराकडे बघ. 26 27 28 29 30 31 32 1 2 3 म्हण परत. तुला यायला लागला आता पहिल्यापासून म्हण. चला म्हण. असा टाइमपास करावा लागतो मुलांबरोबर. पुन्हा दिवस जातो या मुलांमध्ये. मग काय करतोय तो? कणिक घेतली त्याने. या तुम्ही पण पोळी भाजी खायला. पोळ्या करते मस्त गरम गरम. माझ्या व्हिडिओला लाईक नाही करत तुम्ही. लाईक पण करत जा. सबस्क्राईब करत जा.
पण करत जा. सबस्क्राईब पण करायचा. आता आमचा दादा येणार शाळेतून. आमची दादा शाळेतून येणार. आम्ही मग खेळू, आम्ही मग खेळू, मग भांडू, मग बांधू. मारामाऱ्याने करायच्या. नाही, मग टीव्ही बघू. टीव्ही बघू. कोणतं सिरियल आवडतं तुला? कोणतं आवडतं? ते तर आहे. अजून कोणतं आवडतं टीव्ही मध्ये बघायला? सांग ना तू पटकन. डायरेक्ट तोंडात नाही घालायचं ते. चिच्ची दे. इकडे वासा नीट बस ना दादा. हॅलो. असं हो, मला पोळी करू दे ना. हॅलो ट्राय कर मम्मा. खाली उतरतो. हा. उतर मग खाली. बाय. खाली उतर हा, मला पोळी करू दे. मी फटाफट पोळ्या करून घेते. काल रविवारचं मार्केट होतं. मार्केटमध्ये जाऊन आले मी. खूप गर्दी असते रविवारच्या मार्केटमध्ये. व्हिडिओ पण काढून नाही शकले मी मार्केटचा. दाखवेल एखाद दिवशी व्हिडिओ तुम्हाला. काही घ्यायचं राहिलं ना सामान, मग खूपच म्हणजे जड वस्तू, थैल्या पण जड होऊन जातात आणायला, आणि मग व्हिडिओ पण नाही काढता येत. कोणीतरी सोबत पाहिजे. शिवांशला पण आणायला जायचंय आता. शाळेत गेलेला आहे तो. म्हटलं पटापट स्वयंपाक करून घेते. शाळेत जायचंय मला त्याला आणायला. सकाळी त्याला मी लोणचं पोळीचा पोंगा दिला त्या डब्याला. आवडीने खातात मुलं. पोळीचा पोंगा वगैरे करून दिला ना, भाजी लावून खातात. मग सकाळीच मी कणिक मळून ठेवली ती. सकाळी मी 6ला रोज उठते. शाळा असती मुलाची. आता परीक्षा चालू होणार, त्यांच्या टेस्ट, त्याचा अभ्यास घ्यावा लागेल. रोज ट्युशनला पण जातो तो. त्याच्यामुळे मला माझे व्हिडिओ काढणे पण जमत नाही. अभ्यास वगैरे पण घ्यावा लागतो ना मुलांचा. प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत राहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत जा. आणि एक मिडल क्लासची आहे मी, त्याच्यामुळे मला सपोर्ट करा तुम्ही. मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते मी. प्लीज आपली मिडल क्लास लोकांना आणि मराठी माणसाला सपोर्ट करा तुम्ही. मराठी माणसं पुढे आले तर आपण पुढच्या भविष्यासाठी आपण काय पण करू शकतो मराठी माणसासाठी. आता मी पोळ्या वगैरे करून घेते. पोळ्या झालेल्या आहे. आता मेथीची भाजी करते मी. मस्त मेथी सोलून घेते आता.
बघा मी मेथीची भाजी आणलेली आहे. बघा मेथीची भाजी आणली, किती मोठी मेथीची भाजी बघा. आ काय पण बोलतो ओंकार. बघा मी मेथीची भाजीची जुडी आणलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, काल रविवारचं मार्केट भरलेलं होतं, मी भाजीपाला घेऊन आली. मेथीची भाजी कितीला आहे तुम्ही सजेस्ट करा, कितीला असेल ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मला. मात्र 10 रुपयाची आहे, 10 रुपयाची. आज 10 रुपयात काय येतं सांगा तुम्हीच. बघा किती मोठी मेथीची भाजी आहे. कोथिंबीर पण 10ची आहे, बरीच एवढीच आहे कोथिंबीर पण आली आहे. कधी कधी तर 20च्या 3 जोड्या देतात ते, आणि या मेथीच्या भाजीच्या पण 20च्या 3 जोड्या देतात कधी कधी. काल 10ची होती तर मी 10चीच आणली. रविवारचं मार्केट भरतं इकडं आमच्या इथे. आता मी चांगली मेथीची भाजी मस्त सोलून घेते आणि मग भाजी करते. छान अशी भाजी करून घेते मस्त. देवठापासून मस्त सोलून घेते तिला. मुलाला पण आणायला जायचं आहे मला 11:15ला. त्याची शाळा 11:15 वाजता सुटते. छान अशी भाजी तोडून घेते मी. मस्त अशी शेताची भाजी येते ही. इकडे शेत जास्त आहे ना आपल्या इकडे जळगाव भुसावळकडे. रानू दीदी आली बघा, रानू पण आली आमची भेटायला मला. रानू ओंकार तिला हात लावतोय. नको 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 जाऊ दे. बिट्ट्यासारखीच आहे ती दिसायला, दुसरा बिट्ट्याच आहे. रानू दीदी का ग, काय करते तू रानू? काय पाहिजे तुला? पोळी खाते? पोळी खाते ती पोळी. रानू पोळी खाते. थांब देते हा तुला. ओंकार काय बघतोय तू? काय टीव्ही? काय काय दाखवतात ते बघत राहतो तो ओंकार पण. ये रानू इकडे ये, इकडे ये. चल या मग तुम्ही पण मेथीची भाजी तोडायला माझ्या सोबत. मी आता भाजी करते आहे. भाजी तोडून गेली मी आता मेथीची, आणि रुद्रांशला पण घ्यायला जाते. 11:15 होत आले आता. करते मी आता तयारी त्याला घ्यायला जायची. एक एक करून सगळ्या भाज्या मी ह्या तोडून घेते मेथीच्या. आमचा रुद्रांश दादा म्हणे की मम्मा भाजी आज मेथीची कर म्हणे, मला मेथीची भाजी खायची. तर मी स्पेशल त्याच्यासाठीच मेथीची भाजी बनवते. पोळ्या केल्या आहे मी, मेथीची भाजी बनवते आता. बघा मस्त हिरवीगार आहे मस्त. अशी परतून छान लागते. तेल मीठ मिरची टाकून सनी नुसती परतून छान लागते ती. अशी कोरडी कोरडी छान अशी तेलाची खायला.
जायचं तुला? कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे जायचं? मस्त मस्त. रविवार मार्केट खूप मोठं भरतं इकडे. इकडे गावाकडे आहे ना स्पेस मोठी राहते मुलांना खेळायला. तिकडे मुंबई पुण्यामध्ये ना घरातच राहावं लागतं. इथे मस्त मंदिर वगैरे मुलांना खेळायला जागा असते. आता आला की तो मस्त खेळणार, मग त्याचा अभ्यास घेणार, मग 3 वाजता तो ट्युशनला जातो. भरपूर खेळायला जागा आहे मुलांना इथे. ओपन प्लेस आहे. छान अशी भाजी तोडून घेतलेली आहे बघा मी मस्त मेथीची. आता एवढी पुरेशी होऊन जाणार. आता हे बाकीचे पराठे करायला राहू देणार आहे मी. आमच्या बकऱ्या आहे माझ्या वडिलांकडे पप्पांकडे. तर मग ह्या काड्या त्यांना मी टाकून देते बकऱ्यांना मेथीच्या. खाऊन घेतात त्या. काड्या पण वाया नाही जात आणि मेथीची भाजी पण वाया नाही जात. काही उरलं सुरलेलं राहिलं की मग मी त्यांना देऊन देते. खाऊन घेतात ते. हो हो. कोणती तरी मांजर आली ती बरं का, भुऱ्या कलरची. ती काळी आणि भुरा कलर होता तिचा. तर ती पण मस्त होती मांजर बरं का. रानू दीदी आवाज देते मला. हा ही रानू आहे ना पोळी खाऊन घेते, पण ती खात नव्हती ती मांजर पोळी. हा दुसऱ्या मांजरी पोळी नाही खात, पण ही पोळी खाऊन घेते. सगळं खाते ही. इकडे रानू ती सगळं खाते. पोळी द्या तिला, बिस्किट द्या, काही पण खाते ती. पोळी पण खाऊन घेते नुसती. हा ना दीदी? रानू रानू दीदी रानू. तर मग आता मी ही भाजी करून घेते आणि भाजी केल्यानंतर मी आता शाळेत जायची तयारी करते आणि त्याला रुद्रांशला शाळेतून घेऊन येते. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ. आणि मला भरपूर सपोर्ट करा गाईज. आपला मराठी माणूस आहे. तुमच्या ताईला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय गाईज. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रानू दीदी बघा, रानू दीदी आली बघा. बघा रानू आली. हा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला दाखवते बघ रानू दीदी. रानू दीदी आमची रानू दीदी आली बघा भेटायला. The farmer in the dell, hi ho the dairy-o, the farmer in the dell. The farmer takes the wife, the farmer takes the wife.